नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टीचं प्रमाण हे सरासरीपेक्षा खूप जास्त झालंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गंभीर परिस्थितीवरती भाष्य करत राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदतीचे निर्णय जाहीर केलेत। राज्यामध्ये आतापर्यंत 975 मिलीलीटर पाऊस नोंदवण्यात आलाय, जो सरासरीपेक्षा 102% जास्त आहे। हा पाऊस अनेक भागांमध्ये घरं तुडवून टाकणारा आणि जमीन खरडवून टाकणारा झालेला आहे। शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि अनेक लोकांना स्थलांतर करावं लागलंय। सरकारने आतापर्यंत 31,64,000 शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईसाठी 2,215 कोटी रुपयांचा GR काढलेला आहे। त्यापैकी 1,829 कोटी रुपये संबंधित जिल्ह्यांमध्ये वितरित होऊ लागलेत। काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात देखील झाली आहे आणि येत्या 8 ते 10 दिवसामध्ये उर्वरित रक्कम देखील वितरण होईल। मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं की संपूर्ण जिल्ह्यामध्ये पंचनामे होईपर्यंत मदत थांबवावी अशी भूमिका ठेवणार नाही। प्रत्येक तालुक्यामध्ये नुकसानीचा अहवाल मिळाल्यानंतर तातडीनं मदतीची कार्यवाही सुरू होईल। पंचनामे होतात तोवरती सरकार थांबणार नाही। बीड, धाराशिव आदी ठिकाणी पूरग्रस्त भागाची परिस्थिती गंभीर आहे। अनेक भागांमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून 27 जणांना हेलिकॉप्टरनं सोडवण्यात यश आलंय। सुमारे 200 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। NDRFची टीम त्या ठिकाणी तैनात आहे। तर मग अशा पद्धतीनं अगदी 20,000 पर्यंतची नुकसान भरपाई देखील सरकार आता कुठलेही निकष न लावता देणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 पर्यंतची मदत देण्यास सरकारनं मान्यता दिलेली आहे। तर मग यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।